नमस्कार विद्यार्थ्यांनो, खूप स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या धड्याबद्दल माहिती थोडक्यात घेणार आहोत। ते या धड्याला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल सपनाच होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलला तर पटकन हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम मिळतील। तुम्ही या चॅनलला जॉईन पण करू शकता, जेणेकरून जॉईन केल्यानंतर तुमचे इयत्तेचे व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील। तर आपण इथे बघतोय की सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, इथे जैवविविधता वर्गीकरणाची आवश्यकता सांगितलेली आहे की 2011च्या गणनेनुसार 87 दशलक्ष जाती आपल्याला ज्ञात आहेत सजीवांच्या, जमीनोपृत समुद्र यांच्यामधील मिळून। आणि एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या गटामध्ये विभागणी करणं फारच आवश्यक आहे, अशी गरज भासली। त्यामुळे सजीवांमधील साम्य आणि फरक लक्षात घेऊन त्यांचे गट आणि उपगट करण्यात आले। तर इथे आपल्याला इतिहासामध्ये काही गोष्टी आपल्याला डोकावायला पाहिजे, त्या म्हणजे काय बघा। 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागलं, वनस्पती व प्राणी सृष्टी। इसवी सन 1866 मध्ये हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पलेल्या होत्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी। त्याच्यानंतर 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2 गट केले, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी। आणि इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागलं, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी। आता इथे सजीवांचे गट उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात। रॉबर्ट हार्डिंग विटाकर 1920 ते 1980 त्यांचा जन्म मृत्यू आहे। हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ म्हणजे इकॉलॉजिस्ट म्हणतात परिस्थितिकी तज्ज्ञांना। त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांना 5 गटात विभागलं आणि ही पद्धत जगभर प्रचलित झालेली आहे। वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले, ते म्हणजे काय काय निकष विचारात घेतले बघा। पेशींची जटिलता, आदि केंद्रकीय का दृश्य केंद्रकीय, सजीवांचा प्रकार कोणता आहे, जटिलता काय आहे, एक पेशीय का बहुपेशीय, पोषणाचा प्रकार कोणता आहे, स्वयंपोषी, कवके, परोपजीवी, प्राणी परपोषी आहेत का, किंवा जीवन पद्धती काय त्यांची, लाईफ सायकल काय, उत्पादक आहेत, वनस्पती आहेत, भक्षके, प्राणी आहे, विघटके का कवके। आणि वर्गानुवंशिक संबंध काय आहे, तर आदि केंद्रकी ते दृश्य केंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय। या 5 पद्धतीने विभागणी केली आहे। आणि आता हे खूपच ही बघा, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती या प्रकारे लिहिली जाते। सजीव आदि केंद्रकी, दृश्य केंद्रकी, एकपेशीय, परत इथे दृश्य केंद्रकीमध्ये पण एकपेशीय बहुपेशीय। एक पेशीमध्ये फक्त सृष्टी मोनेरा येते आणि इकडे सृष्टी 2 प्रोटिस्टा येते एक पेशीमध्ये, आणि बहुपेशीमध्ये कवके, वनस्पती आणि प्राणी आपल्याला मिळतात। तर इथे कवकामध्ये पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे, वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असणारे प्रकाश संश्लेषण करू शकणारे, आणि प्राण्यांमध्ये पेशीभित्तिका नसणारे। अशा प्रकारे हे वर्गीकरण आहे। हे जे तुम्हाला जीवाणू दिसत आहेत ना इथे, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम, हे तुम्हाला कुठे भेटतात माहिती का, हे दही किंवा ताकाचा एक थेंब काचपट्टीवर ठेवला ना तर तुम्हाला अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू भेटतात। कल्पना तरी केली का, दह्यामध्ये हे सगळे जीवाणू आहेत आणि ते आपण खात असतो, ताकामध्ये पण असतात। हो, कस तरी वाटलं असेल ना, पण हे गरजेचे असतात त्यामध्ये असणं। लक्षण काय आहे, हे सर्व सजीव एकपेशीयचे, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात। हे आदि केंद्रकीय असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके यांच्यामध्ये नसतात। आता हा जो प्रोटिस्टा आहे, सृष्टी 2 प्रोटिस्टा, आता हे जे सजीव आहेत हे सगळे एखाद्या गटारातल्या डबक्यातलं पाणी घेतलं आणि काचपट्टीवर ठेवलं तर हे तुम्हाला सूक्ष्मजीव दिसतील, जे हालचाल करताना दिसतील, आणि यांना अमिबा असं म्हणतात। प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव, त्यांची लक्षणं काय काय बघा। प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशी असून ते पेशीत पटलबद्ध केंद्रक असतं, प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशाभिका असतात। स्वयंपोषी उदाहरणार्थ युग्लिना, वर्वोलिक्स, पेशीत हरितलवके असतात, आणि परपोषी उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, प्लास्मोडियम इत्यादी। आता सृष्टी 3 आहेत, कवके, ही कुठे भेटतात आपल्याला, उत्तर सोपं आहे। तुम्ही पाव किंवा भाकरीचा तुकडा ठेवा एखाद्या द्रव्यामध्ये झाकून, त्यानंतर जे पांढरी बुरशी तयार होते ना त्याच्यामध्येच आपल्याला अगदी सूक्ष्मदर्शकाखाली ठेवली ती बुरशी आपण, तर त्याचा आकार या पद्धतीचा असतो। त्याची नावं आहेत सगळ्या जीवाणूंची, विषाणूंची, सगळ्यांची नावं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे। इथे त्याची लक्षणं आपण बघूयात। कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी, दृश्य केंद्रकी सजीवांना समावेश होतो। बहुसंख्य कवके मृतोपजीवी म्हणजे कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात, आणि
कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. काही कवके तंतुरूपी असतात. आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात. कवक एक किण्व म्हणजे बेकरिस्ट, बुरशी, ऍस्परजिलस म्हणजे मक्याच्या कणसावरील बुरशी आणि पेनिसिलियम भूछत्रे म्हणजे मशरूम. विटाकरण नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचं यश आहे. आता त्यांनी म्हटलंय की विटाकर पद्धतीचे गुणदोष स्पष्ट करा. पहिलं तर म्हणजे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण कसं करतात बघा. सूक्ष्मजीव आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी या दोन भागात होतं. आदिकेंद्रकीचं फक्त जीवाणू होतं. दृश्यकेंद्रकीचे 3 प्रकार पडतात. एक आदिजीवी, कवके आणि शैवाल. तर इथे आपण आता जीवाणू बघूयात. तर हे जीवाणूंचे आकार तुम्हाला इथे दिसतात. हे जीवाणूंचे आकार आहेत. तर हे जीवाणू साधारण इथे यांचं प्रमाण दिलेलं आहे. वाचणार कसं ना, कळलं पाहिजे. 1 मीटर 10⁻⁶ भाग मायक्रोमीटर त्याचं अशा पद्धतीने लिहितात आणि 1 मीटर 10⁹ नॅनोमीटर तर NM प्रकारे लिहितात. तर इथे आपल्याला दिसतं की 10⁻⁷ भाग मायक्रोमीटर ते 10⁻⁷ भाग मायक्रोमीटर ते 10⁻⁷ भाग मायक्रोमीटर एवढा त्याचा इतका छोटा आकार आहे की आपल्या डोळ्यांना तर दिसूच शकत नाही. ही झाले काही जीवाणू आहेत. हे सर्पिलाकार म्हणजे आकारांप्रमाणे या जीवाणूंची नावं इथे बदलतात. या जीवाणूंचं वैशिष्ट्य म्हणजे हे जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात. 20 मिनिटात सुद्धा ते संख्येनं दुप्पट होऊ शकतात. त्यांचं प्रजनन खंडीभवनाने होतं आणि जीवाणू पेशी आदिकेंद्रके असते तर पेशीत केंद्रक आणि पटलयुक्त अंगके नसतात. हे महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. आपण बघितलं तर 1 मीटर म्हणजे 10⁻⁷ भाग मायक्रोमीटर आहे. तर इथे तर आपल्याला 200 पटीनं लहान याचा आकार आहे. आदिजीव हा प्रोटोझोआ आहे. हा आपल्याला कुठे भेटतो तर आपल्याला माती, गोड पाणी, समुद्रात आढळतो आणि सजीवांच्या शरीरात राहतात. रोगास कारणीभूत ठरतात. हे दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव आहेत. हे प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. प्रजनन द्विखंडमान पद्धतीने होतं. उदाहरण अमिबा, पॅरामेशियम गढूळ पाण्यात आढळतात. स्वतंत्र जीवन जगतात. अँटीमिबा हिस्टोलिस्टिका आमांश होण्यास कारणीभूत. नंतर प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा मलेरिया आणि होण्यास कारणीभूत असतो. हिवताप. युग्लिना हा स्वयंपोषी आहे. नंतर तिसरे कवके म्हणजेच फंगी आकारानं सुमारे 10 ते 100 मायक्रोमीटर पेक्षा पण कमी. कुजणारे पदार्थ कुठे सापडते आपल्याला, कवके कुठे सापडतात तर कुजणारा पदार्थ वनस्पती, प्राण्यांची शरीर, कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात. दृश्यकेंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात. प्रजनन लैंगिक पद्धतीनं व द्विखंड व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होतं. ईस्ट, कॅन्डिडा आणि अळंबी म्हणजेच मशरूम हे या पद्धतीचं उदाहरण आहे. आता शैवाले काय आकार त्याचा बघा. 10 मायक्रोमीटर पेक्षाही कमी ते 100 एवढा त्याचा फरक आहे. पाण्यात वाढतात. त्याचा आकार इथं तुम्हाला दिसतो. आणि हे दृश्यकेंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव आहेत. पेशीतील हरितलवकांच्या साह्यानं प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरणार्थ क्लोरेल्ला आणि क्लॅमिडोनोमास. शैवालांच्या जोड्या प्रजाती एकपेशीय आहेत आणि इतर सर्व शैवाल बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात. शेवटचा प्रकार ह्याला विषाणू म्हणजेच त्याला व्हायरस असं म्हणतो. आकार सुमारे त्याचा 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर असा आहे. विषाणूंना सामान्यतः सजीव मानलं जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असं म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्म जीवशास्त्रातच केला जातो म्हणजे मायक्रोबायोलॉजीमध्ये. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकीने दिसू शकतात. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA डीऑक्सीरायबो न्यूक्लियस आम्ल किंवा RNA रायबो न्यूक्लियस आम्ल पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचं आवरण असतं. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीत राहू ते शकतात आणि या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिनं बनवतात. स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. यानंतर यजमान पेशींना नष्ट करून ते प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशीत संसर्ग करतात. विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. सध्या खूप मोठा एक विषाणू आपल्याला त्रास देतो. त्या विषाणूचं नाव तुम्ही सांगू शकता का कमेंट बॉक्समध्ये. आता इथे माहिती आहे का तुम्हाला मानव पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV एड्स विषय इत्यादी. गुरांना
पिकोर्ना विषाणू आणि वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोझाईक विषाणू इत्यादी आणि जीवाणूंमध्ये बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. आता इंटरनेट माझा मित्र विविध सूक्ष्मजीवांची चित्र आणि त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल माहिती घेऊन तक्ता तयार करू शकता. या पद्धतीने आपला हा धडा इथे समजून घेण्याचा प्रयत्न केला देण्याचा तो झालेला आहे. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.